नवीन नाशिक स्वामी विवेकानंद नगर सिडकोमधील रस्ता डांबरीकरणाला लागला मुहूर्त। नवीन नाशिक स्वामी विवेकानंद नगर परिसरातील रस्ता गेल्या काही वर्षांपासून निकृष्ट दर्जाचा झाला होता। पावसाळ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत होते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या आणि अनेक छोटे-मोठे अपघात होत होते। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून महानगरपालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळत नव्हता, त्यामुळे येथील रस्ता काँक्रीट करण्याचे काम सुरू होऊ शकले नाही। माजी नगरसेविका छाया देवांग यांनी सांगितले की त्यांनी मनपा प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले, परंतु प्रशासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काँक्रीट रस्त्याऐवजी स्वामी विवेकानंद नगर चौफुली ते चौपाटीजवळील दिव्याडोसा कॉर्नरपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। याचवेळी N32 सेक्टर N5 येथील नागरिकांनी गल्लीत पावसाचे आणि ड्रेनेजचे पाणी वाहून दारासमोर साचत असल्याची तक्रार माजी नगरसेविका छाया देवांग यांच्याकडे केली। या तक्रारीची त्वरित दखल घेऊन त्या ठिकाणी डांबरी गतिरोधक करण्यात आले, त्यामुळे परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले। या कामाच्या शुभारंभी सामाजिक कार्यकर्ते नंदन खरे, मकरंद सोमवंशी, जान्हवी बिरारी, बाळू सांगळे, विकास वडनेरे, अजित आचल्या आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। स्वामी विवेकानंद नगर सिडको इथे जे पाणी साचतं, दरवेळेस पावसाळ्यातलं पाणी म्हणा किंवा इतर कोणतंही पाणी असो, ड्रेनेज तुंबल्याचं पाणी म्हणा, ते आमच्या दारांवरून इतकं घाणेरड्या पद्धतीने वाहतं की आता असं वाटायला लागलं काही दिवसांनी ते घरात शिरणार आहे। तर ती समस्या प्रत्येकाने जातीने येऊन सोडवावी अशी आमची इच्छा आहे। पाण्याचा बंदोबस्त करायचा, पाण्याचा प्रश्न, दुरुस्तीकरणाचा प्रश्न हा व्यवस्थित सॉल्व्ह करा। विवेकानंद येथील पाण्याची समस्या आहे। आमच्या गल्लीत खूप भरपूर पाणी येतं, ड्रेनेजचं सुद्धा पाणी आमच्या घरामध्ये जातं। कधी कधी आमच्या मुलांना खूप त्रास होतो आणि पावसाळ्याचं पाणी गुडगा आमच्या गल्लीतून जातं। त्याची काहीतरी तुम्ही हे करा, पाण्याचा बंदोबस्त करा। स्वामी विवेकानंद नगर N32 N5 येथील या अमोल दूधालयाच्या पाठीमागची जी गल्ली आहे, चंद्रलोक हॉटेलच्या पाठीमागून येणारी गल्ली आहे, तिथून ड्रेनेजचं पाणी आणि इतर पावसाळी पाणी इतकं वाहतं, ते आमच्या विशाल किरणाच्या लागून असलेली गल्ली, पहिली गल्ली, या गल्लीतून भरपूर पाणी येतं, कधी कधी ड्रेनेजचं पाणी येतं, त्यामुळे आरोग्याला आमच्याला सर्वांना धोका आहे, याची जाणीव आपल्याला करून देत आहोत। तरी आपल्याला एक विनंती आहे, आता सध्या जे काही डांबरीकरण करणं काम चालू केलेलं आहे टेम्पररी, यानुसार त्यामुळे हा रस्ता मोठा उंच होतोय। उंच झाल्यामुळे पाण्याचा प्रभाव जास्त इकडे येणार आहे, तर त्या गल्लीला लागून का असे ना तो रॅम असा उंच वटा अगदी मोठ्या स्पीड ब्रेकर सारखं तयार करून मिळावा, जेणेकरून ते पाणी मध्ये या गल्लीमध्ये येणार नाही। याची तुम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी, नाहीतर यापुढे सर्व आम्ही सर्व बायका, सर्व लेडीज यापुढे आम्ही आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही। याची कृपया सर्व आपले नगरसेवक, आपले सेवाधारी सर्वांनी मी त्यांना एक विनंती करतो की आमच्या समस्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, ही नम्र विनंती। आज स्वामी विवेकानंद नगर भागातील या परिसरात इथल्या महिलांचा मला फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याची हाईट वाढल्यानंतर नॅचरल स्लोप आमच्या गल्लीकडे असल्यामुळे पूर्ण पावसाचं पाणी असेल, ड्रेनेजचं पाणी असेल, हे सर्व आमच्या गल्लीमध्ये येतं आणि घरामध्ये पाणी आल्यानंतर आम्हाला तो दरवर्षी खूप त्रास सहन करावा लागतो। माझं एवढंच म्हणणं आहे की नॅचरल स्लोप जर त्या भागात असेल तर तो येणारच आहे, परंतु त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील, त्या अनुषंगाने आपण पुढच्या काळामध्ये जेव्हा रस्ता हा काँक्रीट करणार आहोत त्यावेळेला त्या पद्धतीने तो रस्ता, त्याची उंची न वाढवता, हाईट न वाढवता आपण त्या पद्धतीने तो रस्त्याचा स्लोप घेऊ आणि सध्याच आपण गल्लीच्या एंट्रीला एक रॅम्प टाकून देण्याचं त्यांना मी या ठिकाणी शब्द देते आणि तो रॅम्प टाकल्यानंतर त्यांची बरीच अडचण ही कमी होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा रस्ता आपला हा काँक्रीट होईल त्यावेळेला आपण त्या पद्धतीने नॅचरल स्लोप हा आपण या रस्त्याचा व्यवस्थित नाल्याकडे जसं जाईल त्या पद्धतीने आपण हा रस्ता पुढच्या काळामध्ये त्यांना बनवून देणार आहोत। त्यामुळे या महिलांचं त्यामध्ये समाधान झालेलं आहे आणि नक्कीच त्या ह्या काळामध्ये त्यांना सर्व माहिती आहे की इलेक्शन 4 वर्ष लांबल्यामुळे अनेक अडचणींचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे, परंतु जी कामं आम्ही मंजूर केलेली आहेत ती पुढच्या काळामध्ये नक्कीच होतील हा शब्द मी आज त्यांना देते आणि जेव्हा हा रस्ता होईल त्यावेळेला नक्कीच आम्ही काळजीपूर्वक हा रस्ता त्यांना बनवून देऊ आणि सध्याच आम्ही या गल्लीच्या एंट्रीला रॅम्प टाकून देण्याचा
या ठिकाणी आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे महिलांचं माझ्या या शब्दाला त्यांनी नक्कीच होकार दिलेला आहे आणि नक्कीच त्या पुढच्या काळातही आमच्या पाठीशी राहतील असं मला आश्वासन अपेक्षा आहे. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.